शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकणामध्ये घेतलं जाणारं महत्त्वाचं पीक म्हणजे भात आहे आणि या भात पिकाचं नुकसान हे किडींच्या प्रादुर्भावामुळे होत असतं। तर आज आपण भात पिकामध्ये कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो हे पाहूया। पहिली आहे पाने गुंडाळणारी अळी। तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला भात पिकामध्ये अगदी सुरुवातीपासून दिसून येतो। या किडीची अळी पाने गुंडाळते आणि पानामध्ये राहून पानं खरवडते, त्याच्यामुळे पाणी पांढरी झालेली आपल्याला दिसून येतं। पुढची कीड आहे भात पिकामध्ये येणारा पिवळा खोडकिडा। तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला फुलोरा अवस्थेमध्ये दिसून येतो। या किडीची अळी ही भाताची खोड पोखरते, त्याच्यामुळे दाणे भरत नाहीत आणि लोंब पांढरं पडलेलं आपल्याला दिसून येतं। तसेच भात पिकामध्ये हिरवे तुडतुडे, तपकिरी तुडतुडे आणि पांढऱ्या पाठीचे तुडतुडे अशा प्रकारच्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो। यापैकी तपकिरी तुडतुडे सर्वाधिक नुकसान पोहोचवतात। तर या किडीचे प्रौढ आणि पिल्ले भाताच्या खोडाजवळ आणि बोंद्याजवळ राहून रस शोषण करतात, त्यामुळे पीक पिवळसर पडते। जर किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला तर पीक जळल्यासारखे दिसते। त्यानंतर आहे काटेरी भुंगा, ज्याला हिस्पा कीड सुद्धा म्हटलं जातं। हे भुंगे निळसर काळ्या रंगाचे असून त्यांच्या पाठीवर असंख्य काटे असतात। हे भुंगे पानाचा वरचा भाग खरवडतात, त्यामुळे पान पांढरट पडते। त्यानंतर आहे गादमाशी। या किडीची प्रौढ माशी ही डासासारखी असून या किडीची अळी ही खोडात शिरून खोड पोखरते, त्याच्यामुळे रोपांची वाढ न होता फक्त फुटवे झालेले दिसून येतात। तर महाराष्ट्रामध्ये या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला अधिक दिसून येतोय। तर तुमच्या भागामध्ये कोणत्या किडीमुळे सर्वाधिक नुकसान होतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।